मैं इनकम टैक्स में कमिश्नर की नौकरी करता था। इनकम टैक्स में एक इंस्पेक्टर साल में कम से कम 1 करोड़ रुपए की रिश्वत कमा लेता। आज जर आपल्या भारत देशामध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री असा जर शब्द आपल्या कानावर पडला तर आपल्या अंगावर शहारे उभे राहतात। इतके उत्कृष्ट मुख्यमंत्री त्या दिल्लीचे आहेत, त्यांचं नाव तर सगळ्यांना पाठच असेल। त्यांचं नाव म्हणजे श्री अरविंद केजरीवाल। अरविंद केजरीवालांचं नाव ऐकताच त्यांचं कर्तृत्व कसं आहे हे आपल्याला समजून येते। आज देशामध्ये म्हणतात की अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले कशासाठी? ते फक्त पैसा कमवण्यासाठी। त्यांनी पैसा कमवण्यासाठी झाले नव्हते, ते व्हिडिओमध्ये सांगतात। आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओमध्ये ते सांगतात की ते पहिले इन्कम टॅक्स ऑफिस मध्ये कमिशनर म्हणून त्यांना नोकरी होती। इन्कम टॅक्स ऑफिस मधला एक साधा इन्स्पेक्टर एका वर्षाला 1 करोड रुपया सुद्धा कमवू शकतो। त्यांचं असं मत आहे की एक इन्स्पेक्टर 1 करोड रुपये कमवू शकतो, पण ते तर कमिशनर होते। मैं तो कमिश्नर था, करोड़ों रुपए कमा सकता था, एक पैसा नहीं कमाया मैंने। त्यांना जर पैसा कमवायचा असता तर त्यांनी अफाट धनसंपत्ती पैसा कमवला असता, पण त्यांना पैसा कमवायचा नव्हता। त्यांना देश घडवायचा होता, त्यांना भ्रष्टाचार दूर करायचा होता। और अगर पैसा ही कमाना होता तो मेरी कमिश्नर की नौकरी कौन सी बुरी थी? अच्छी लाल बत्ती की गाड़ी थी, सब कुछ था मेरे पास। अरविंद केजरीवाल आता या ज्या व्हिडिओमध्ये म्हणतात की माझ्याकडे लाल दिव्याची गाडी होती, खरोखर त्यांच्याकडे लाल दिव्याची गाडी सुद्धा होती आणि पैसा कमवायचा जर असता तर ते मुख्यमंत्री झाले नसते, कमिशनरच राहिले असते। पण त्यांना पैसा कमवायचा नव्हता, देशाचा विकास करायचा होता। पहिल्यांदा सुरू त्यांना दिल्लीपासून सुरुवात करायची होती, त्यांनी दिल्लीपासून प्रचार सुरू केला। आज महाराष्ट्रामध्ये अशा मुख्यमंत्र्यांची गरज आहे। आज प्रत्येक राष्ट्रामध्ये प्रत्येक राज्यामध्ये जर असे प्रत्येक मुख्यमंत्री झाले तर कदाचित आपल्या देशाचा इतिहास बदलल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, एखाद्या मुख्यमंत्र्याचं नाव जर घेतलं तर लोक काय म्हणतात, अहो हे तर पैसा कमवण्यासाठी आलाय। पण अरविंद केजरीवाल एक भारतातील असा मुख्यमंत्री आहे जो पैसा कमवण्यासाठी नाही तर तो फक्त देशाचा विकास घडवण्यासाठी आलाय। 15 दिन का अनशन रखा, 15 दिन भूखे रहे, पैसा कमाने नहीं आया, देश बदलने के लिए आया, भ्रष्टाचार दूर करने के लिए। आता या जो व्हिडिओमध्ये ते सांगितलं आहे की माझ्याकडे खूप सारा पैसा कमवलेला नाही, मी 1 रुपया सुद्धा कमवलेला नाही। कशासाठी? मला देश घडवायचा आहे, त्यांना भ्रष्टाचार दूर करायचा आहे, म्हणून त्यांना पैसा कमवायचा नाही तर फक्त देशाचा विकास करायचा आहे, म्हणून ते मुख्यमंत्री झाले। मित्रांनो, आज जर राजकारणी नेत्यांचं जर कुणासमोर नाव घेतलं तर लोक काय म्हणतात, लोकांच्या अंगामध्ये चीड निर्माण होते। लोक म्हणतात की काही राजकारण्याचं माझ्यासमोर नाव घेऊ नको, कारण राजकारण्याची नेतच असते ती म्हणजे पैसा कमवण्याकडे। पण अरविंद केजरीवाल एक असा राजकारणी माणूस आहे, परंतु त्यांचं नाद फक्त पैसा कमवण्याकडे नाही तर ते विकास करण्याकडे आहे। म्हणून मी अपेक्षा करतो प्रत्येक मुख्यमंत्र्यांनी अरविंद केजरीवालांचा विचार घेऊन, अरविंद केजरीवालांनी कशा प्रकारे काम केलं हे माहिती घेऊन त्यांनी आपलं काम सुरळीत सुरू करावं। अरविंद केजरीवाल हे आपल्या मुख्यमंत्री पदाची पगार घेत असतील, पण ते कधी या जनतेचा 1 रुपया सुद्धा घेत नाही। त्यांना या जगात येऊन पैसा कमवायचा नाही तर या जगात येऊन त्यांना माणुसकी कमवायची आहे। म्हणून मित्रांनो, जगात जर तुम्ही काही करत असाल, नोकरी करत असाल तर फक्त पैशासाठी करू नका। तुम्ही जर एखादी बिझनेस करत असाल तर पैशासाठी करू नका, किंवा तुम्ही जर एखादी राजकारण निवडणूक लढत असाल तर फक्त पैशासाठी लढू नका। जे तुम्ही काही करत आहात ते फक्त माणुसकी कमवण्यासाठी करा, आणि जोपर्यंत माणसाकडे माणुसकी आहे तोपर्यंतच माणसाला किंमत असते। म्हणून येणाऱ्या काळात माणुसकी कमवा, पैसा नाही। धन्यवाद।